नमस्कार मित्रांनो. तर आज आपण भेट देणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि जावळीच्या घनदाट जंगलात शत्रूचा काळ बनून उभा असलेला एक अभेद्य किल्ला म्हणजेच किल्ले प्रतापगड. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रतापगडचा इतिहास आणि इथली पाहण्यासारखी ठिकाणे सविस्तर बघणार आहोत. प्रतापगडाची बांधणी महाराजांनी 1656 मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली पूर्ण केली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी याच ठिकाणी अफजलखानाचा वध झाला होता. गडावरील मुख्य आकर्षण म्हणजे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि भवानी माता यांचे मंदिर, जे महाराजांनी स्थापन केलेली मूर्ती येथे आहे. पावसाळा आणि हिवाळा हे इथे बघण्यासाठी उत्तम ऋतू. साधारण येथे 450 ते 500 पायऱ्या आहेत. समोरच जावळीचं खोरं, घनदाट जंगल आणि अफजलखानाचा कोथळा येथे पाहायला मिळतो. गडावरील वातावरण एकदम स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणार आहे. येथील भगवा ध्वज आणि नागमोडी वळणे आणि पायऱ्या ह्या बघायसारख्या आहेत. प्रतापगड म्हणजे आपला स्वाभिमानाचा पुरावा आहे. गडावरील तटबंदी आजही मोठ्या दिमाखात उभी आहे. जागोजागी येथे ताक आणि भरपूर खायचं ठिकाण आहे. तसेच गडावर एक भारतीय डाकयाचं टपालपेटी सुद्धा आहे. गडावर जाताना आपल्याला मारुतीचे मंदिर पाहायला मिळते. तसेच महादेवाचे येथे केदारेश्वराचं मुख्य मंदिर आहे. गडावर केदारेश्वराचं मंदिर आहे, जे स्वयंभू आहे. 1656 मध्ये हे सापडले गेले. इथेच महाराजांनी अभिषेक करून अफजलखानाची भेट घेतली आणि परत प्रतापगडावर परतले. समोर वेताळेश्वराचं मंदिर देखील आहे आणि एक महाराजाचा अश्वारूढ पुतळा येथे मोठ्या दिमाखात उभा केलेला आहे, जे इथलं शौर्याचं प्रतीक आहे आणि महाराजांची आठवण करून देतात. तसेच येथे सह्याद्रीचं आपल्याला रौद्र रूप आणि जावळीचं खोरं पाहायला मिळतं. आजूबाजूची तटबंदी आणि येथे सुशोभित केलेलं. तसेच गडावर आपल्याला हंबीरराव मोहिते यांची तलवार सुद्धा पाहायला मिळते आणि काही तोफा देखील आहे. गडावर तुळजाभवानी यांचं मंदिर देखील आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.